महाकारणी तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सत्संग धम्मावर अडून असलेला पूजनी विष्णू संघ यांना त्रिवार्धन संकल्पना, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार्धन संकल्पना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना आज आपण एक भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म हा ग्रंथ वाचायला सुरुवात करत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बाबासाहेबांनी धर्मांतर केले आणि धर्मांतर करत असताना बाबासाहेबाला खूप प्रश्न विचारला जात असते की दोन प्रश्न सहसा त्यांना बाबासाहेबाला विचारले जायचे असते की तुम्ही एवढं शिक्षण कसं काय घेतलं, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की तुम्हाला बुद्ध धर्माकडे ओढ कसं काय आहे, म्हणजे ओढ कशामुळे आहे, अशा पद्धतीने बुद्ध धर्माकडे ओढ कशी आहे अशा पद्धतीने हा एक प्रश्न विचारतात. तर बाबासाहेबांनी इथं बुद्धाने त्या धर्मग्रंथामध्ये प्रस्तावना देताना हे सांगितलं गेलं नाही का पहिला प्रश्न तेवढा महत्वाचा नाही आहे, दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की बाबासाहेबाला बौद्ध धर्माची ओढ कशी लागली. तर इथं बाबासाहेबाचं असं मत आहे की कोणत्याही विज्ञाननिष्ठ माणसाला आहे की नाही बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही त्या पद्धतीने म्हणतात. आणि इथं सांगतात की बाबासाहेब इथे सांगतात की जेव्हा बाबासाहेबाला बौद्ध धर्माची ओढ कशी लागली ते एक छोटीशी कहाणी सांगतात की त्यांचं प्रोसेस सांगतात की त्यांचे जे वडील आहेत आहे की नाही, त्यांचे वडील रामजी आंबेडकर आहे ना, रामजी सतपाल म्हणून चालले आहे का नाही. तर त्यांचे जे वडील होते म्हणजे रामजीचे वडील जे होते ते रामानुज पंथाचे होते आणि रामजी जे होते तेव्हा ते कबीर पंथाचे होते. म्हणून ते कबीर पंथाचे पुस्तक वाचत. पण आता ज्याच्या घरचं जो माहोल कसा होता की त्यांना धार्मिक पद्धतीचा माहोल होता, म्हणजे रामजी बाबा जे होते धार्मिक गोष्टीचे होते. तर ते धार्मिक गोष्टीचे असल्यामुळे काय झाले की त्यांच्या परिवारामध्ये बाबासाहेब आणि त्यांचे भावंड वगैरे होते. तर ते काय करायचे की आपल्या मुलांना रामायण आणि महाभारत वाचायला लावायचे आणि जे काही लोक आहेत त्यांना वाचून सांगायला लावायचे अशा पद्धतीने राहते. आता हे रामजी बाबा आहे हे धार्मिक होते आणि मुलाबाळाला काय करायचे सक्तीनं ते महाभारत किंवा रामायण वाचायला सांगायचे आणि लोकांना सुद्धा वाचून सांगायला लावायचे. तर अशा पद्धतीने राहायचं. आणि हे रामजी बाबा कधी कधी कोणत्या त्या काळात जे काही देवता वगैरे होते त्यांची पूजा वगैरे व्हायची, त्यांना मूर्ती पूजेचं मान्य होतं तरी पण ते कोणत्या ना कोणत्या तिथे एक गणपतीची पूजा वगैरे करायची अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आहे. आता बाबासाहेबाचं काय झालं की हे सांगायचे त्यांची की म्हणजे महाभारत हे किंवा रामायण वगैरे वाचून लोकांना सांगायचे. तर याच्यामध्ये जे ग्रंथ होते हे ग्रंथ पौराणिक आहेत आणि याच्यामध्ये जे काय आहे तर सगळे जे ग्रंथ आहेत. आता काय झालं माहित आहे का की जेव्हा बाबासाहेब लहान होते आणि हे लहान असल्यामुळे काय होते आता चौथी पास झाले. चौथी पास झाल्यामुळे काय झालं की इथल्या ज्या लोकांनी त्यांच्या समाजामध्ये कोणी अस्पृश्य वर्गातून कोणी एवढं शिक्षण घेतलं नव्हतं, चौथी पास सुद्धा झालेलं नव्हतं. तर बाबासाहेब हे चौथी पास झालेले होते. तर हा यांचा सत्कार करण्यासाठी गावाच्या म्हणजे त्या भागातले लोक सत्कार करण्यासाठी रामजी बाबावर आले. तेव्हा त्या रामजी बाबांना सांगितलं की तो एक फक्त परीक्षा पास केली त्याच्यापुढे काही केले नाही आहे म्हणून अशा पद्धतीने सत्कार केल्यामुळे काय होतात ते मुलं बिघडतात अशा पद्धतीने त्या लोकांना सांगितलं. आणि त्या लोकांना सांगितल्यानंतर ते लोक आहेत त्या लोकांनी काय केलं मग त्यांची जे त्यांच्या वडिलांचे जे मित्र होते केडुसकर नावाचे गुरुजी होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना अशा पद्धतीने सांगितलं. मग केडुसकर गुरुजींनी त्यांच्या वडिलांना समजवलं आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. कोणाचा भीमा म्हणजे भीमराव आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्या सत्कारामध्ये केडुसकर गुरुजीने स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र हे त्या बाबासाहेबाला लहान असताना त्यांना काय केलं भेट दिली आणि बाबासाहेबांनी ते काय केलं पुस्तक वाचलं. आता पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेब विचार करू लागले, चिंतन करू लागले की विचार करू लागले की त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी त्यांना बुद्ध का दिले नाही, बुद्ध वाचासाठी का दिला नाही, त्यांना रामायण महाभारत का वाचासाठी दिला, अशा पण त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाले. म्हणून त्याने एक दिवस काय झाले बाबासाहेब रामजी बाबाला प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला महाभारत रामायण का वाचायला सांगता आहे की नाही. त्याच्यामध्ये ते रामायणामध्ये शूद्राचा तिरस्कार दाखवला जाते आणि ब्राह्मणाचा पुरस्कार केला जाते असे ग्रंथ आम्हाला वाचायला काय सांगता अशा पद्धतीने बाबासाहेबांनी तिथं म्हणजे रामजी बाबाला बोललं. आता रामजी बाबाला बोलल्यानंतर त्या रामजी बाबाने त्या भीमाला बोललं
की तू लहान आहे, तुला काय समजत नाही, पागलसारखे मूर्खासारखे प्रश्न विचारू नको, जेवढं सांगितलं तेवढं काम कर, अशा पद्धतीने म्हटले. आता ते रामजी बाबा इथं म्हणजे हुकुमशाही सारखे होते आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा एक प्रभाव आहे की नाही, अशा हुकुमशाही सारखे असल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये दरारा होता त्यांचा. पण आता भीमा होता हा शेवटी लहान असल्यामुळे त्याच्यावरती थोडा खूप काही गोष्टी खूप ठेवण्यात आल्या होत्या अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आता त्यावेळी बाबासाहेब चित्तावस्थेत आले. आता पुन्हा काही दिवसानंतर बाबासाहेबांनी पुन्हा हा प्रश्न रामजी बाबाला विचारला. काही दिवस झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला रामायणाच्या कथा काय सांगता, महाभारताची कथा सांगतात आणि अशा पद्धतीने ह्या का सांगतात, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला. तशावेळी आता बाबासाहेब तिथं म्हणायला लागले की तिथे रामायणामध्ये जे सीतेचं किंवा सुपर्णकाचं जे परिचय आहे त्याच्यावरून तो आदर्श काय दिसत नाही का, है ना. त्याच्यानंतर महाभारतात जर पाहिला तर जे कृष्ण आहे तो एक लबाडी करताना दिसतो कोणाची तरी, आणि त्याच्यानंतर जे द्रोण आहे किंवा जो भीम आहे हे यांचं कपटाने दिसलेलं राजकारण दिसते त्या पद्धतीने. अशा पद्धतीने अशा लोकांचे आम्हाला म्हणजे का शिकवले जात असते, अशा पद्धतीने रामजी बाबाला प्रश्न विचारला. आता रामजी बाबाने विचार केला की आता भीमा हा तर पुढचा हे झालाय, त्याला आता काहीतरी प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. म्हणून त्या रामजी बाबांनी काय केलं, त्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं. तर काय उत्तर दिलं की मी तुम्हाला महाभारत रामायण जे वाचायला सांगतो. काय सांगतो, कारण त्याच्यामध्ये काय आहे की जे काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला कर्ण आहे आणि द्रोण आहे, हे जे लोक आहेत हे काय शूद्र जातीमध्ये जन्मले, खालच्या जातीमध्ये जन्माले आले आहेत. पण त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं नाही की उंची गाठलेली आहे, म्हणजे मोठा म्हणजे त्यांनी आपला मोठा म्हणजे महत्वाचा भाग त्यांनी काय केला नाही, आपली उंची गाठलेली आहे अशा पद्धतीने सांगितलं. त्याच पद्धतीने रामायण लिहिणारा जो वाल्मिकी हा कोळी समाजात आहे, पण त्यांनी सुद्धा एवढं मोठं काम केलेलं आहे. म्हणून आपण शूद्र समाजात जन्मालेला आहोत, म्हणून आपल्यामध्ये कोणत्या प्रकारला न्यूनगंड राहू नये, म्हणजे आपल्यामध्ये कोणत्या प्रकारची कमीपणा वाटू नये आपल्या मनाला. म्हणून हे कमीपण दूर काढण्यासाठी मी तुम्हाला महाभारत रामायण सांगतो. कारण त्याच्यामध्ये जे पात्र सांगितले आहेत, म्हणजे जो कर्ण सांगितला आहे, द्रोणाचार्य आहेत, खालच्या कुळात येऊन सुद्धा मोठ्या पद्धतीची पातळी गाठली आहे. तशा पद्धतीने आपल्याला ते गाठता आली पाहिजे, कारण तुला शूद्र म्हणून तुझ्या मनात ते नोंद नसायला पाहिजे. अशा पद्धतीने हे रामजी बाबाने बाबासाहेबाला काय दिले, उत्तर दिले. हे उत्तर बाबासाहेबाला बरेचशा काळाने थोडं जरी वाटलं पण ते समाधानकारक वाटत नाही. कारण बाबासाहेबांनी इथं बुद्ध चरित्र वाचत असताना आहे ना, ते चिंतन करत काही तुलनात्मक विचार अशा पद्धतीने चिंतन करायला लागले. म्हणून बाबासाहेब इथं म्हणतात की मी लहान असताना बुद्धाकडे वळलो, पण रिकामा डोक्याने वळलो नाही. तर मी चिंतन मनन करून किंवा त्याची तुलनात्मक अभ्यास करून सुद्धा मी बुद्धाकडे वळण केलं. कारण बुद्धाचा जो इतिहास आहे ना, तो बुद्धाचं जीवन चरित्र जेव्हा वाचायला भेटलं तेव्हा त्याच्यामध्ये भेद दिसला. काय तर ज्या रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये एक प्रकारचे लोकांना तुच्छ म्हटले जात होतं, म्हणजे असमानता दाखवली होती. उलट बुद्धाच्या चरित्रामध्ये समानता दिसली. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणजे बाबासाहेब त्यावेळी तर्क करायला लागले आहे की नाही. म्हणून बाबासाहेब इथे म्हणतात की मी असाच खालच्या म्हणजे दिलकाम्या बुद्धीने बुद्धाकडे वळलो नाही. आपण कोणत्या बुद्धीने वळले आहेत, हे का आहे की नाही. अशा पद्धतीने आहे म्हणजे सांगण्याचा प्रयास आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब इथे सांगतात की मी त्या काळातूनच काय झालो, बुद्धाकडे वळलो. म्हणजे तेव्हा म्हणजे केळकर गुरुजीने जे पुस्तक दिलं बुद्ध चरित्र, तेव्हापासून बाबासाहेब बुद्धाच्या कडे वळायला लागले आहे ना. अशा पद्धतीने आता इथं दुसरी अशी घटना आहे की काय म्हणतात त्याला ते भारतीय बुद्ध म्हणे काय म्हणतात महाबोधी सोसायटीने बाबासाहेबांना काही अग्रलेख लिहिण्यासाठी सांगितलं. तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये अग्रलेख लिहित असताना त्यांनी सांगितलं की बौद्धाचा धम्म हा एकदम विचार चांगला आहे, पण त्यांचा बोधन विषय असल्यामुळे त्या बौद्धाचं साहित्य जे अफाट आहे आणि एखाद्या सामान्य माणसाला अभ्यास करू म्हटलं तर त्याचं सामान्य माणसाला अभ्यास करणं फार कठीण जाईल ना. बौद्ध धर्म पथर पावण्यासाठी फार मोठी काय ही दुविधा आहे. अशा पद्धतीने त्याच्यासाठी बाबासाहेब म्हणलं तर जसं ख्रिश्चनाचा एखादी बायबल असतो तशा पद्धतीने बौद्धाला सुद्धा एक बायबलासारखा एक धर्मग्रंथ असायला पाहिजे. तर तेवढा अभ्यास करून त्याला त्या गोष्टी काय केल्या आल्या पाहिजे की अभ्यास करता आला पाहिजे. त्याला धर्म समजला पाहिजे. कारण तो धर्म समजलाच नाही त्याला समजणारच नाही. तर तो धर्म आचरण करणं आणि प्रचार करणं काय आहे
कठीण झाल्याशिवाय राहणार आहे आणि अशा पद्धतीने तो धम्माचा प्रसार होऊ शकणार नाही. अशा पद्धतीची बाबासाहेबांनी त्या अग्रलेखामध्ये लिहिल्यानंतर त्यांनीच मग विनंती केली तर तुम्ही तशा पद्धतीचा हा एक ग्रंथ तुम्ही लिहावा, अशा पद्धतीने इथं म्हटलं. आता त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मग इथं जे त्यांनी ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात केली, ग्रंथ लिहित असताना त्यांनी पहिल्यांदा जी गॉस्पेल ऑफ दी बुद्ध हा ग्रंथ लिहिला आणि तो 60 प्रती त्यांनी छापल्या आणि छापल्यानंतर मग त्यांनी त्यांचे जे काही बौद्ध लोकांचे अभ्यासक होते त्यांना पाठवल्या, पण त्यांच्याकडून जे काही प्रतिक्रिया मिळाल्या भाट्याचे काय दिसल्या नाही. मग बाबासाहेबांनी मग त्याच्यामध्ये सुधारणा करून मग बुद्ध आणि धम्म आता लिहायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा धम्म हा बाबासाहेब बुद्ध आणि धम्म त्याला लिहायला सुरुवात केली. आता हा ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांची प्रकृती काय होती, खूप अशी प्रकृती बिमार होते, तरी पण हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. आणि हा ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांना जे त्यांचे सहाय्यक होते रत्तू आहे की नाही, रत्तू आणि त्याचे पत्नी वगैरे आणि त्याचे डॉक्टर वगैरे किंवा आणखी ते प्रकाश करण्यावाले, तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. म्हणून बाबासाहेब त्यांचे सुद्धा आभार वगैरे मानतात. आता इथं बाबासाहेब बुद्ध आणि त्या धम्मग्रंथ लिहित असताना है ना काय सांगतात की त्याच्यामध्ये 4 प्रश्न निर्माण करतात. की बाबासाहेब इथं म्हणतात की हा बौद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ तुम्हाला वाचत असताना काही याच्यामध्ये डोकंदुखी होण्याचा भाग होऊ शकते, है ना, म्हणजे तुम्हाला डोकंदुखी निर्माण होऊ शकते कदाचित. तर त्याचे काही म्हणजे भाग एक सांगितले गेले नाही. तर बाबासाहेबांनी इथं काय केलं नाही, 4 प्रश्न निर्माण केलेला आहे. प्रस्तावनामध्ये 4 प्रश्न निर्माण केले त्या बुद्धाच्या धर्मामध्ये. तर पहिला प्रश्न सांगत असतात, पहिला प्रश्न निर्माण केलाय कोणता, की सिद्धार्थाचं गृहत्याग. आता गृहत्याग करण्यासाठी काय दाखवले गेलं आहे, पारंपरिक याच्यामध्ये दाखवले गेले नाही की त्यांनी 4 दृश्य पाहिले आहे ना. कोणते 4 दृश्य पाहिले, की एक मरण पावलेला व्यक्ती, एक आजारी असलेला माणूस, एक म्हातारा माणूस आणि एक संन्यासी माणूस, असे 4 दृश्य पाहिल्यामुळे तर सिद्धार्थाने गृहत्याग केला. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न टाकला गेला नाही. बाबासाहेब इथं म्हणतात की सिद्धार्थाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला आणि 29व्या वर्षापर्यंत या सामान्य घडणाऱ्या घटना जर त्याने कधी पाहिल्याच नसतील आणि एका वेळेस जर पाहिल्या असतील तर हे हास्यास्पद आहे, मोठं म्हणजे बुद्धीला न पटवण्यासारखं आहे. म्हणून इथं हे सांगितलं गेलं नाही की हे काही खरं कारण नसते, हे म्हणजे गृहत्याग करण्याचं हे काही खरं कारण नाही. मग खरं कारण काय, अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये टाकला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये टाकला. दुसरा प्रश्न विचारतात की भगवान बुद्धाची जे शिकवण आहे त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य सांगितलं गेलं नाही. आता या 4 आर्य सत्यामध्ये दुःखचे आर्य सत्य सांगितलं गेलं नाही. तर काय सांगितलं नाही, जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरण बी दुःखा आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं दुःख सांगितलं नाही. म्हणून इथं जो माणूस जन्माला आला तोही दुःख आहे आणि या जन्म झाल्यानंतर दुसऱ्या लोकांनी जन्म घेतला तरी तिथेही दुःख आहे. तर अशा पद्धतीने इथं जर असं आहे तर जिथं माणूस दुःखीच आहे. मग या दुःखी माणसासाठी एखादा धर्म म्हणा, एखादा तत्वज्ञान म्हणा, एखादा गुरु म्हणा, एखादी कोणी गोष्टी म्हणा, त्याला कोणतं काम करू शकेल. भगवान बुद्ध सुद्धा त्याला कोणता फायदा करू शकतील, भगवान बुद्ध सुद्धा त्या दुःखाला काय करू शकतील. अशा पद्धतीने 4 आर्य सत्यामध्ये प्रश्न निर्माण केला नाही. म्हणून इथे बाबासाहेबांनी इथं म्हटलं नाही, हे 4 आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितले की नंतरच्या विष्णूने त्याच्यामध्ये ते टाकलेले गेले. अशा पद्धतीने हा एक प्रश्न बाबासाहेबांनी दुसरं उत्पन्न केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय सांगितलं गेलं नाही, तिसरा प्रश्न की जन्म म्हणजे पुनर्जन्म आणि कर्म, त्याच्यामध्ये आत्मा बित्मा वगैरे आलेला आहे. आता भगवान बुद्धाने पुनर्जन्म नाकारला का नाही नाकारला, कर्माचा सिद्धांत सांगायला का नाही सांगितला, याविषयी बाबासाहेबांना हा तिसरा प्रश्न सांगतात. इथं ब्राह्मी लोकांचा सुद्धा काय आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत आहे, कर्माचा सिद्धांत आहे. मग भगवान बुद्धाने ज्या ब्राह्मी लोकांचा पुनर्जन्माचा सिद्धांत काय आहे तसा सांगितला का, की त्याचाच जसं ब्राह्मीचा कर्म सिद्धांत आहे तसाच भगवान बुद्धाने सांगितला का, अशा पद्धतीने म्हणजे शब्द सारखंच आहे तर सारखा सिद्धांत आहे का, अशा पद्धतीचा हा सुद्धा एक प्रश्न सांगितला. मग भगवान बुद्धाने जो कर्माचा सिद्धांत सांगितला, पुनर्जन्माचा सिद्धांत सांगला, तो ब्राह्मी सिद्धांतासारखाच आहे, तो वेगळा आहे. अशा पद्धतीचा हा तिसरा प्रश्न निर्माण केला. आणि चौथा प्रश्न त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी इथं टाकला नाही की भगवान बुद्धाने ज्या भिक्षू संघाची निर्मिती केली आणि हा भिक्षू संघाची निर्मिती करताना भगवान बुद्धाचा उद्देश काय होता आहे की नाही, हा एक चौथा प्रश्न बाबासाहेबांनी सांगितला. आणि हा प्रश्न सांगितला तर बाबासाहेब इथे म्हणतात भगवान बुद्धाला एक आदर्श माणूस बनवणं महत्वाचं होतं की भगवान बुद्धाला समाजाची सेवा करणारा माणूस निर्माण करणारा होता आहे की नाही. हा प्रश्न बाबासाहेबांनी इथं
टाकलं. बाबासाहेब इथं म्हणतात की भगवान बुद्धाला निवड आदर्शच माणूस बनवायचा असता तर आदर्श माणूस हा समाजासाठी काही कामाचा पडला नसता, कारण तो कापी असून तो कापीच आला असता. पण भगवान बुद्धाने जर समाज सेवासाठी जर माणूस निर्माण करायचा असेल तर इथं समाजसेवा केल्यामुळे या समाजाला चांगल्या गोष्टीचं नॉलेज, चांगल्या गोष्टीचं मार्ग, त्यांच्या दुःखामध्ये सहकार्य, त्यांची सेवा करण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग भेटला असता आणि याच्यामुळे तो धर्माचा प्रचार करण्यासाठी उपयुक्त पडला असता. तर अशा पद्धतीने हे 4 प्रश्न बाबासाहेबांनी टाकले आणि बाबासाहेबांनी इथं म्हणतात की 4 प्रश्न मी टाकत आहे, तुम्ही आपल्या बुद्धीने अभ्यास आणि तळजोड करून तुम्ही त्याचा पुरावा करून या 4 प्रश्नावरती चिंतन आणि मनन करावं, अशा पद्धतीने बाबासाहेब इथं या 4 प्रश्नामध्ये सांगत असतात. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी या प्रस्तावना म्हणजे अशा पद्धतीचे हे बाबासाहेब इथं सांगितलं गेलं नाही. तर अशा पद्धतीची ही प्रस्तावना बाबासाहेबांनी इथं सांगितलं गेलं नाही आणि बाबासाहेब इथं म्हणतात की तुम्हाला हा मी बौद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ समजण्यासाठी तुम्हाला काही आणखी पुस्तकाची आवश्यकता पडेल. तर कोणत्या पुस्तकाची आवश्यकता पडेल बुद्ध आणि त्या धर्मग्रंथ समजण्यासाठी? कारण बाबासाहेब इथं म्हणतात मी हा ग्रंथ लिहिलेला आहे तर मी काही स्वतःच्या बुद्धीने लिहिले नाही, तर मी काय केलेलं आहे की जे बौद्धाचं साहित्य आहे त्या साहित्याची मी इथं काय केलं आहे, जुळवाजुळव केलेले आहे आणि हे साहित्याची जुळवजुळव करत असताना जास्तीत जास्त त्यांनी बाबासाहेबांनी म्हणजे अश्वघोष आहे त्यांनी बुद्ध चरित्र जे लिहिलं त्याच्यातून जास्तीत जास्त बाबासाहेबांनी असा पद्धतीने घेतला आहे आणि त्याच्यातली भाषा शैली सुद्धा बाबासाहेबांनी इथं निर्माण केली आहे आणि बाबासाहेबांनी इथं म्हणतात की मी फक्त त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने जे काही मी चांगल्या पद्धतीने करू शकलं असेल तर त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीने म्हणतात. आणि वरून बाबासाहेब सांगतात की हा बुद्ध आणि हा त्याचा धर्म असा मौलिकतेचा आहे, अशा पद्धतीचा मी कोणताही दावा करत नाही. आता मी सांगितल्याप्रमाणे हा बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ समजण्यासाठी आणखी काही पुस्तकाची तुम्हाला अभ्यास करावा लागेल, म्हणजे आधार घ्यावा लागेल. तर कोणत्या पुस्तकाची आधार घ्यावा लागेल? आतापर्यंत ते 2च पुस्तक वाचत होतो ना, आहे की नाही? पहिलं म्हणजे इथं म्हटलं नाही बुद्ध अथवा काल्मार्क्स, आहे की नाही? आणि प्राचीन भारताचा क्रांती आणि प्रतिक्रांती, अशा पद्धतीचे हे 2 पुस्तक तुम्ही म्हणजे या बुद्ध आणि त्या धर्मग्रंथ समजण्यासाठी तुम्हाला आधार घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे या गोष्टी सांगितल्या आणि हे दोन्ही पुस्तकं आपण आता वाचलेले. आता आपण बुद्ध आणि त्या धर्मग्रंथाचा आपण सुरुवात करूया. आता या बुद्ध आणि त्या धर्मग्रंथामध्ये 8 खंड आहेत आणि या 8 खंडामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ लिहिलेला आहे. तर पहिल्या खंडामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले, म्हणजे सिद्धार्थ गौतमापासून बोधिसत्व बुद्ध कसे झाले याच्यापासून सुरुवात होत आहे ना. तर पहिल्या भागामध्ये जन्माचा भाग सांगितला गेला. जन्माचा भाग, आता जन्माचा भाग इथे सांगितला. तर सुरुवात कुठून होत आहे? बुद्ध आणि त्याचा धर्म पहिला भाग जन्मापासून तर पर्वतीपर्यंत हा एक भाग. आता याच्यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहू, कूड. आता कूड आहे ना, कूड म्हणजे काय? कोणत्या कुळाचा आपण म्हणतो आहे ना, अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पूर्वजांना जे काही वंश परंपरा चालत राहते त्याला म्हणतात कूड आहे ना. तर ख्रिस्तपूर्व 6व्या शतकातली पासून सुरुवात होत आहे. काय म्हणतात? ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये ह्या भारताचा तो म्हणजे परिचय देतात. तर काय म्हणतात इथं ख्रिस्तपूर्व भारतामध्ये येतं म्हणजे भारत कसा होता, सार्वभौम राज्य होतं. आता या राज्यामध्ये निरनिराळे याचे लहान मोठे राज्य होते. आता या निरनिराळ्या लहान मोठ्या राज्यामध्ये काही राज्यावरती कोणत्या एका राज्याची सत्ता होती तर काही राज्यावरती राज्याची सत्ता नव्हती, अशा पद्धतीने सांगितलं नाही. आता इथं ज्याची राज्याची सत्ता असलेले एक राज्य आहे असे 16 होते. म्हणजे भारतामध्ये जेव्हा 16 असे राज्य होते त्याच्यावरती राज्याची सत्ता होती. तर त्या कोणते 16 राज्य होते तर त्याच्यामध्ये अग्ग आला, मगध आला, काशी आला, होचल आला, वज्जी आला, मल्ल आला, केजी आला, वत्स आला, पूर्व आला, पाचाल आला आणि मत्स्य, सौरसेन आला, अश्मक आला, औची आला, गाधार आणि कंबोज आले. तर अशा पद्धती याच्यावरती काय होतं, राज्याची सत्ता होती. आता ज्याच्या राज्यावरती सत्ता नव्हती असे कोणते होते तर कपिल वस्तूचे शाक्य, पावा व कुशीनगर येथील मल्य, वैशालीचे रिश्व, मिथिलीचे विदेह, रामगावचे कोलिय, कप्पचे गडी
आणि रेसपुत्रचे कलिंग, पिपलवनचे मौर्य आणि ज्याची राजधानी सुकुमगिरी होतं ते भग. अशा पद्धतीचे हे राजे होते. त्याच्यावरती कोणत्याही राजाची सत्ता नव्हती. आता ज्याच्या राजाची सत्ता होती त्यांना जनपद असे म्हणत. म्हणजे ज्याला राजा होता, ज्या राज्याला राजा होता त्याला जनपद म्हणत. आणि ज्या राजाला राजा नव्हता त्याला संघ किंवा गणराज्य असे म्हणत. आता कपिलवस्तू कोणता होता? संघ गणराज्य होता की जनपद होता? गणराज्य होतं. गणराज्य म्हणजे काय? लोकांचं राज्य आहे ना. अशा पद्धतीने कपिलवस्तू म्हणजे कपिलवस्तू हे शाक्याची शासन पद्धती होती. विशेष त्या कपिलवस्तू बद्दल विशेष माहिती भेटत नाही. म्हणजे परिपूर्ण माहिती म्हणजे काय तेवढी भेटत नाही. पण विशेषतः त्याच्यामध्ये प्रजासत्ताक होती अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे लक्षात येतात. म्हणजे काय परिपूर्णता सांगता येत नाही कपिलवस्तू काय होतं. म्हणजे गणराज्य होतं, प्रजासत्ताक राज्य हे काय बरोबर सांगता येत नाही. पण जास्तीत जास्त असं आहे की कपिलवस्तू हे काय होतं की प्रजासत्ताक असलं पाहिजे. म्हणजे प्रजासत्ताक असण्याची आपल्याला इथं थोडासा पुरावा भेटतो. प्रजासत्ताक म्हणजे काय? लोकांचं राज्य. अशा पद्धतीची होती. आता तथापि हे जे राज्य आहे हे आता या कपिलवस्तू काय होतं की आडीपाडीने राजा होण्याची त्याच्यामध्ये काय होती एक परंपरा होती. म्हणजे एक राजा झाला की दुसरा त्याच्यानंतर दुसरा राजा व्हायचा. आता तो एकाच वंशाचा नाही पण त्याच्यामध्ये दुसऱ्या वंशाचे वगैरे राजा व्हायचे. तर अशा आडीपाडीने राजा बनण्याची वंश परंपरा आहे त्याच्यामध्ये चालत होती. अशा पद्धतीने ज्याला जो व्यक्ती त्या कपिलवस्तूचा जो राजा बनायचा आहे, जो प्रमुख बनायचा त्याला राजा असे संज्ञा त्याला मिळालेली असते. आणि राजाला संज्ञा अशा मिळत असल्यामुळे त्याला त्या काळामध्ये जे राजा अशी संज्ञा मिळाल्यानंतर त्यावेळी जेव्हा सिद्धार्थाचा गौतम झाला तर त्यावेळी सुद्धा सिद्धार्थाच्या गौतमाच्या वेळी जेव्हा जन्म झाला त्यावेळी शुद्धोधन हा कपिलवस्तूचा राजा बनण्याची काय होती वेळ होती. म्हणजे कपिलवस्तूचा तो राजा बनला होता. तर अशा पद्धतीने शुद्धोधनाचा राजा बनण्याची वेळ त्यावेळी. आता हे शाक्याचे राज्य ईशान कोपऱ्यामध्ये बसलेले होते आणि एक ते स्वतंत्र असे राज्य होतं. कालांतराने त्या राज्यावरती जो कौशल देशाचा राजा आहे त्याने आपले अधिपत्य स्थापित केलं होतं. म्हणून अशा पद्धतीने कपिलवस्तूवरती कौशल देशाचा जे राजा प्रतिष्ठित आहे याचं अधिपत्य सुद्धा होतं. तर अशा पद्धतीने हा कपिलवस्तूचा इतिहास आहे. आता त्या काळामध्ये तत्कालीन दोन असे प्रभुत्वात राज्य होते. कोणते दोन प्रभुत्वात राज्य होते? एक मगधचा राजा आणि एक कौशल देशाचा राजा. आता कौशल देशाचा राजा कोण होता? राजा प्रसेनजित. आणि मगधचा राजा कोण होता? बिंबिसार. तर अशा पद्धतीचे हे दोघेही सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. आता दुसरा प्रकरण म्हणजे पूर्वज. आता त्यांचे पूर्वज कोण आहे? तर शाक्य वंशामध्ये जे कपिलवस्तू आहेत त्या कपिलवस्तू जर नाव कशावरून पडलं तर त्याचा कपिल नावाचा एक थोर विद्वान बुद्धिवादी होऊन गेला. त्याच्यामुळे कपिलवस्तू हे नाव त्याला देण्यात आलं. म्हणजे कपिल हा एक थोर विज्ञान म्हणजे बुद्धिवादी होता. तर त्याच्या नावावरून त्याला कपिलवस्तू हे नाव देण्यात आले. आणि या कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा का होता एक शाक्य राज होता. जयसेन नावाचा एक शाक्य राज होता. त्याचा मुलगा सिंहनु होता. तर त्या सिंहनुला कंचना हिच्याशी विवाह झाला आहे ना. सिंहनुचा कोणाशी विवाह झाला? कंचनासोबत विवाह झाला. आणि त्यांना मुलं कोण आहेत? सिंहनाची मुलं कोण आहेत? शुद्धोधन आहे, धोतोधन आहे, शुक्लोधन आहे आणि शाक्योधन आहे आणि अमितोधन आहे. असे 5 पुत्र होते आणि 2 पुत्री होत्या. त्याला अमिता आणि प्रेमिका या 2 कन्या आहेत. आहे की नाही. अशा पद्धतीने त्याचं कुटुंब होतं. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाचे जे गोत्र आहे आदित्य आहे. लक्षात ठेवा फरक आहे का? सिद्धार्थ गौतमाच्या ज्या कुटुंबाचं म्हणजे जयसेन किंवा सिंहनु यांच्या कुटुंबाचं गोत्र कोणतं आहे? आदित्य आहे ना. आता शुद्धोधनाचा जो विवाह झाला महामायाशी झाला आणि महामाया त्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव काय आहे? सुलोचना अशा पद्धतीचे आहे. आता अंजन हा कोलिय वंशाचा होता आणि तो देवदंडाचा का होता? देवदहचा होता रहवासी होता आहे ना. आणि शुद्धोधन हा मोठा योद्धा होता आणि त्याने शुद्धोधनाने असे शूरपणा दाखवल्यामुळे त्याला दुसरी पत्नी करण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे त्याने दुसरी पत्नी कोणाला केलं?
तर महामायाची जी बहीण आहे प्रजापती तिच्यासोबत दुसरा विवाह त्याने केला. अशा पद्धतीने हा शुद्धोधन फार श्रीमंत होता आणि श्रीमंत असल्यामुळे त्याची इथं सांगितलं गेलं नाही की त्याच्याकडे एवढी भूमी होती, एवढी जमीन होती की एके वेळेला 1000 नागर त्यांना चालवावं लागेल एवढी जमीन त्यांच्याकडे होती है ना. आणि अशा पद्धतीने त्यांना एक ऐशो आरामात राहत होते आणि अनेक प्रकारचे महल सुद्धा त्यांना होते. तर अशा पद्धतीने त्यांचं कुळ होतं. आता त्याच्यानंतर आता जन्म, सिद्धार्थाचा जन्म कसा झाला. आता शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम याचा पुत्र झाला आणि त्या पुत्राची कहाणी अशा पद्धतीची आहे. तर जन्माची कथा अशी आहे. शाक्याच्या लोकांमध्ये आषाढ महिन्यामध्ये उत्सव साजरा करत असत. शाक्य लोक काय करत असत, आषाढ महिन्यामध्ये एक उत्सव साजरा करत असत. हा उत्सव 7 दिवसापर्यंत असेल आणि त्या घराण्यातील म्हणजे त्या राज्य घराण्यातील मंडळी आहे हा उत्सव मोठा थाटाने माटाने साजरा करत असत आणि हा उत्सव 7 दिवसापर्यंत तो साजरा पद्धती करत असत. आता महामायाने त्या उत्सवामध्ये काय केला, त्या उत्सवाचा सहभागी झाली आहे आणि त्या उत्सवामध्ये सहभागी होताना तिने सुद्धा मोठ्या थाटामाटाने तो उत्सव साजरा करण्यात आलाय. आणि अशा पद्धतीने तिने त्या उत्सवामध्ये अनेक प्रकारच्या पुष्पमाला, सुगंधी वस्तू इत्यादी प्रमुख आणि जे काही प्रमादित म्हणजे माणसाला मेदक म्हणजे नशा येणारे पदार्थ या पदार्थाचा काय केला ना त्याग करून चांगल्या पद्धतीचं त्याने हा उत्सव साजरा करतायत. अशा काय आता उत्सवाच्या 7व्या दिवशी काय झालं की या महामायेने भल्या पाठी उठल्या आणि उठल्यानंतर तिने सुगंधी पाण्याने आंघोळ केली, दान धर्म केलं. दान धर्म करत असताना 4 लक्ष सोन्याच्या मोहऱ्या तिने दानामध्ये वाटल्या. त्याच्यानंतर त्या मौल्यवान वाटल्या, अलंकार वाटल्या आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शृंगार करून आणि चांगल्या आवडी निवडीच्या पदार्थाचं सेवन करून वस्त्रण करून ते निद्रासाठी त्या शयनामध्ये केल्या. आणि त्या शयनामध्ये त्या रात्री शुद्धोधन आणि महामायाचा सहवास घडला आणि सहवास घडून एक गर्भसंभव झाला आहे ना. आणि अशा पद्धतीने ती महामाया तिला काय झाली, त्या शयनाजवळ झोप लागली आणि त्या गाढ झोपीने तिला एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं तर त्या मायेला एक स्वप्न पडलं. तर त्या स्वप्नामध्ये तिला असे दिसलं की चतुर्दीपाने तिला चतुर्दीपाने म्हणजे 4 चतुर महाराजांनी काय केलं, तिथं शयनासन आहे, शयनासन म्हणजे ते बेड वगैरे पलंग आपण ज्याला म्हणतो ना, असं उचलून त्याने काय केलं की तिथं जे हिमालय आहे हिमालयाच्या माथ्यावर एका विशाल वृक्षाच्या खाली जाऊन त्या सैन्याला ठेवलं तिथं. आणि तिथं ठेवल्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या चतुर महाजाधिकाच्या त्यांच्या पत्नी आहेत त्या पत्नी आल्या आणि त्या पत्नी आल्यानंतर त्याने तिला त्या मानस सरावरती काय केलं, आंघोळ करून दिलं. आणि आंघोळ करून दिल्यानंतर त्यांना चांगल्या आंघोळ करून दिल्यानंतर त्यांना वेशभूषा करून दिली. त्यांना सुगंधी द्रव्याने वगैरे फुलाने असं चांगल्या पद्धतीने सजवलं आणि एखाद्या अशा दिव्य माणसाच्या दर्शनासाठी काय नाही त्यांना सज्ज करण्यात आले म्हणजे सजवण्यात आले. तर अशा पद्धतीने सजवण्यात आता असं सजवल्यानंतर इतक्यात काय झालं की सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे काय झाला, प्रकट झाला. आणि त्या बोधिसत्वाने तिला विचारलं की मी माझा शेवटचा जन्म या पृथ्वी तलावर घेत आहे, तू माझी माता होशील का, अशा पद्धतीचा हा प्रश्न तिला विचारला. आणि तिने उत्तर दिल्या मोठ्या आनंदाने. आणि असं म्हणतात काय झाली, तिला जाग आला. आता जाग आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे स्वप्न तिने आपल्या पतीला सांगितलं. आता पतीला सांगितल्यानंतर शुद्धोधनाने त्या स्वप्नाचा अर्थबोध व्हावा म्हणून त्यांनी स्वप्न पारगत असलेले जे 8 ब्राह्मण आहेत त्याला बोलवलं. आणि 8 ब्राह्मण बोलवल्यानंतर त्यांचे नाव जे आहे त्या 8 ब्राह्मणाचे नाव काय आहे, तर त्या राम आहे, धन आहे, लक्षण आहे, मती आहे, यन आहे, सुयम आहे, भोग आहे व सुदंत आहे. आणि अशी हे 8 लोक काय शुद्धोधनाने त्यांना बोलवलं. आणि अशा 8 लोकांना त्यांनी काय केलं, चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. त्यांना दान दक्षिणा फुलं वगैरे चांगल्या पद्धतीने असं म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीने सत्कार केला. त्यांना दान दक्षिणा वगैरे दिलं, चांगल्या पद्धतीने पोटभर भोजन दिलं, स्वादिष्ट असं भोजन दिलं. आणि अशा पद्धतीने त्यांना सगळं मुक्त केल्यानंतर म्हणजे एकदम चांगलं भोजन दिलं, त्यांना संतुष्ट केल्यानंतर
त्यांना म्हणजे संतुष्ट करण्यासाठी वस्त्र दिले, गायी दिले आणि अनेक प्रकारचे दान वगैरे अशा पद्धतीने दिले. आणि अशा पद्धतीने संतुष्ट झाल्यानंतर त्या सुदोधन राजाने विचारलं की महामायाला स्वप्न पडलेले आहे त्याचा अर्थ मला सांगावा. तर अशा पद्धतीने महामायाचा जो स्वप्न पडलेला आहे त्याचा अर्थ त्या ब्राह्मणाला विचारतात. तर ते ब्राह्मण राजाला म्हणतात की राजा तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला असा एक पुत्र होईल जो संसारात राहिला तर काय होईल, सम्राट होईल, चक्रवर्ती सम्राट होईल. आपण संसार त्याग केला तर तो या विश्वातील अंधकार नष्ट करणारा भगवान बुद्ध होईल. अशा पद्धतीची भविष्यवाणी त्यांनी सांगितली है ना. आता त्याच पद्धतीने एखाद्या पात्राला आपण एखाद्या दिव्यामध्ये एखादी तेल कसं पाठोपाठ भरलं वगैरे राहतात तशा पद्धतीने एखाद्या पात्राला म्हणजे झालेले तशा पद्धतीने महामायाने ते गर्भामध्ये ते म्हणजे जे पात्र म्हणजे गर्भ आहे बोधिसत्व त्या गर्भाला म्हणजे महामायाने त्या गर्भाला 10 महिन्यापर्यंत काय केलं, धारण केलं. आणि धारण केल्यानंतर जेव्हा प्रसूतीची वेळ आली आणि प्रसूतीची वेळ आल्यानंतर तिने राजाला म्हणाला की मला माहेरी जाण्याची इच्छा आहे, म्हणजे माझ्या तिच्याकडे जाण्याची इच्छा आहे. तिचा कुठं होता, देवदहला जाण्याची काय होती, इच्छा आहे. अशा पद्धतीने म्हटलं राजाने म्हटलं का तुझी इच्छा जसं आहे तसं होईल. अशा पद्धतीने म्हणून राजाने उत्तर दिलं. आणि राजाने त्या सोन्याच्या पालखीतून मोठ्या लाजवानासोबत म्हणजे तिच्या नौकर चाकरच्या समोर आहे का नाही तिला पित्याच्या घरी पाठवण्याचे बंदोबस्त पाठवले. म्हणजे अशा सोन्याच्या पालखीत बसून आहे की नाही तिला आपल्या पित्याच्या घरी पाठवण्यासाठी राजा पाठवले. आता अशा पद्धतीने देवदहला जात असताना है ना, देवदत्ताला जात असताना फुलाने बहरलेले आणि पुष्परहित अशा वृक्ष अरदाई वर्ध अशा वनातून तिची पालखी जात आहे. आता ते जे वन आहे अशा मस्त फुलाने गजबजलेलं आहे, सुगंधी फुलाने म्हणा, पाला फुलाने म्हणा, असा एकदम सुगंधी अशा ना काय गजबजलेलं असं जे वन आहे त्या वनातून काय आहे महामायाची पालखी जातात. ते वन कोणतं होतं, लिंबू है ना. अशा पद्धतीने वन होतं. तर या लिंबुनी वनामधून ती जात असताना तिला अशा पद्धतीने एखाद्या सर्गाच्या चित्रलेखाप्रमाणे किंवा एखाद्या सर्गातून किंवा एखाद्या मोठ्या चांगल्या वनातून म्हणजे एका सुंदर अशा वनातून आपण जात आहोत असं तिला सुंदर असं म्हणजे दिसायला लागलं. आणि तिला तिच्या त्या सुभूषित अशा म्हणजे त्या सौंदर्यामध्ये तिला वाटलं की आपण थोडा वेळ इथं काय करावा, फिरा करावा, म्हणजे आपण त्याने फिरावं अशा पद्धतीने तिला वाटलं. म्हणून तिने त्या पालखीवाल्याला थांबवलं आणि तिथून ते पालखीतून उतरली आणि तिला फिरण्यासाठी ती म्हणजे बाहेर त्या पालखीतून उतरून अशा पद्धतीने तिथं फिरण्यासाठी गेली म्हणजे आहे ना. तर अशा पद्धतीने त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तिथे गेली. आणि अशा पद्धतीने जात असताना ते जे फुलं जे वृक्ष आहेत, नाना प्रकारचे वृक्ष आहेत, नाना प्रकारचे पक्षी आहेत, नाना प्रकारचे फुलं वगैरे आहेत आणि अशा पद्धतीने ते वन एकदम सुंदर आणि अशा पद्धतीने सुंदर अशा स्वर्गाच्या कल्पने असं जे सुंदर असं वन होतं. तर त्या वनामध्ये सगळ्या प्रकारचे जे पक्षीगण असं स्वरूप पाहिल्यानंतर एकदम सुंदर त्याचं एकदम असं सुंदरताचं जे आपण वर्णन करू शकत नाही अशा पद्धतीने सुंदरताचं जे काय होतं वन. तर अशा पद्धतीने त्या सुंदरतेच्या वनामध्ये ती गावची महामाया होता म्हणजे चांगल्या पद्धतीने फिरण्यासाठी म्हणा किंवा क्रीडा करण्यासाठी ती उतरली. आणि अशा पद्धतीने तिला एक मनोरंजक दृश्य पाहण्यासाठी ती काही काळामध्ये तिथं थांबली. आणि ती त्या थांबल्यानंतर तिने आपली पालखी एका साल वृक्षाच्या जवळ थांबवली होती आणि त्या साल वृक्षाजवळ तिथं ती गेली आणि तो साल वृक्ष अशा पद्धतीने एकदम सुंदर दिसत होता. आणि सुंदर दिसत असताना काय होतं की ती साल वृक्षाची एक खाली वाड्याच्या झुलकाने काय होती खालीवर येत होती. आणि अशा पद्धतीने वाड्याच्या झुलकाने खालीवर येत असताना त्या महामायाला वाटलं की आपण त्या फांदीला सहज हाताने पकडावं. अशा पद्धतीने ती महामाया त्या फांदीला पकडण्यासाठी गेली. आणि जसा फांदीला पकडण्यासाठी गेली तसं ती फांदी सुद्धा वाऱ्याने काय झाली खाली आली. आणि खाली आल्यामुळे तिने काय केलं त्या फांदीला दोन्ही हाताने पकडली. आणि जसं दोन्ही हाताने पकडल्यानंतर ते फांदी काय आली थोडीशी वर गेली. आणि थोडीशी वर गेल्याबरोबर तिला झटका आल्यासारखा वाटला आणि तिला मग प्रसूतीच्या कड्या सुरू झाल्या. आणि अशा पद्धतीने तिला फांदीला हात धरतात आहे नाही ती उभ्याने आपल्या हात पाठीने धरतात महामायाने तिला वेदना चालू झाल्या. आणि हा अशा धरल्याप्रमाणे तिने काय केले
मुलाला जन्म दिला. म्हणजे त्या फांदीला असा पकडल्याबरोबर काय झालं, तिला त्या वेदना चालू झाल्या आणि उभ्या उभ्याने काय झालं, तिने मुलाला काय दिला, जन्म दिला. अशा पद्धतीने त्या मुलाचा जन्म आहे ना ख्रिस्तपूर्व 543 वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला आहे ना. आता शुद्धोधन व महामाया याचा विवाह होऊन बरेचसे वर्ष झाले होते, म्हणून त्यांना कोणतं संतान झालं नव्हतं. म्हणून राजाला पुत्रप्राप्ती व्हावी यामुळे त्यांना म्हणजे एवढ्या वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाल्यामुळे राजाला खूप मोठ्या प्रमाणात काय झाला, आनंद निर्माण झाला आणि शाक्यांनी पुत्र जन्माचा तो मोठा उत्साह मोठा थाटामाटाने काय केला, साजरा केला. आता पुत्र जन्माच्या वेळी कपिलवस्तूचे जनपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती, म्हणून तो राजा होता. म्हणून साहजिकच त्याच्या मुलाला युवराज म्हणून संबोधण्यात जाऊ लागले. म्हणजे राजाच्या मुलाला काय म्हणलं जात होतं, युवराज अशा पद्धतीने म्हणू लागले. अशा पद्धतीने सिद्धार्थाचा काय झाला आहे, जन्म झाला. आता आपण इथं असित मुनीची आगमन आपण पाहणार आहोत है ना. आता सिद्धार्थाचा जन्म झाला, ज्याचं नाव तर ठेवायचं आहे की नाही. तर आता जन्म झाला. आता असित मुनीचा आगमन. आता ज्यावेळी बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा हा एक महान ऋषी तपस्वी हिमालयामध्ये काय होता, तप करत होता. हिमालयाच्या पर्वतामध्ये तप करत होता. असित मुनीने पाहिले की अंतराची देवता बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत आणि सोयीकडे हे उमटत आहेत आणि त्या पद्धतीने ते वस्त्रभूषण मिळत इकडे तिकडे हर्षाने आणि विचाराने म्हणजे हर्ष निर्माण करत आहेत. अशा पद्धतीने जिकडे तिकडे काय होतात, बुद्धाचा जयघोष वगैरे होत आहे. म्हणजे बुद्ध बुद्ध अशा पद्धतीने म्हणतात. म्हणजे काय झालं की तिथं बुद्ध नावाचा ध्वनी प्रकट व्हायला लागला, म्हणजे बुद्ध नावाचा ध्वनी निर्माण करू लागला आणि ते देवता लोक इकडे तिकडे मोठ्या हर्षाने काय करतात, विहरण करतात. तर अशा पद्धतीने त्याने विचार केला, असित मुनीने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. अशा पद्धतीने त्याने पाहिलं की इथं कुठेतरी बुद्धाने जन्म घेतलेला आहे, मग आपण त्या ठिकाणी का जाऊ नये. अशा पद्धतीने त्याने काय केलं, विचार केला आणि त्याने मग आपल्या दिवदृष्टीमधील जम्बूद्वीपाचं निरीक्षण केलं. तेव्हा जेव्हा त्यांना शुद्धोधनाच्या घरी एक दिव्य बालक जन्माला आले त्यांनी पाहिले है ना. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जाणले की शुद्धोधनाच्या घरी एक असं दिव्य बालक जन्माला आले, त्यामुळे सर्व देवता हर्षित झालेले आहेत असे त्यांना दिसले. म्हणजे इथं बुद्धाचा जन्म झालेला, बुद्धाचा म्हणजे त्या बालकाचा जन्म झाला, बोधिसत्वाचा जन्म झाला. तर अशा पद्धतीने त्याने झाला. म्हणून तो ऋषी उठला आणि त्याचा जो पुतणी आहे काय नाव आहे, नरदत्त, याला बरोबर घेऊन तो शुद्धोधनाच्या घरी आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशाद्वारी उभा राहिला आणि त्याने लाखो लोक तिथे जमलेले पाहिले. आता तो जो व्यक्ती आहे म्हणजे असित मुनी आहे, राजाच्या घरी आला. राजाच्या घरी आल्यानंतर त्याने पाहिलं की खूप लोक काय आहे, राजाच्या दरबारासमोर म्हणजे राजाच्या घरासमोर जमलेले आहेत. अशा पद्धतीने पाहिलं आणि तो मग तिथून त्या राजाच्या दारपाला जवळ गेला, म्हणजे तो दरवाजा असतो तिथं गेला आणि त्या द्वारपालाशी त्याच्याशी त्याला सांगितलं की राजाला जाऊन सांगा की दारापाशी एक तपस्वी आलेला आहे है ना. म्हणजे त्या द्वारपालाला म्हटलं तपस्वीने काय की तुम्ही राजाला जाऊन सांगा की तुमच्या दारापाशी एक तपस्वी आलेला आहे, अशा पद्धतीने. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि त्याने हात जोडून म्हणाले, महाराज, दारापाशी एक वयोवृद्ध तपस्वी आलेला आहे, तो आपल्या भेटण्याची इच्छा करतो आहे है ना. अशा पद्धतीने त्याने म्हटलं आणि मग राजाने मग त्याला द्वारपालाला सांगितलं की ठीक आहे, त्या मुलीला आत येऊ द्या, अशा पद्धतीने सांगितलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो द्वारपाल त्या मुनीकडे गेला आणि त्यांना सांगितलं की राजाने तुम्हाला आत म्हणण्यासाठी सांगितलं. अशा पद्धतीने मग तो असित मुनी तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर कृपा करून आत या, अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता तो असित मुनी शुद्धोधनाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजयी असो, राजाचा विजय असो, तू आयुष्मान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. म्हणजे तो असित मुनी राजाकडे जाऊन म्हणाला की राजाचा विजय असो आणि राजा तू आपला आयुष्यमान हो आणि तुझं राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग प्रणाम केला
आणि साष्टांग प्रणाम केल्यानंतर बसण्याचं आसन दिलं आणि बसण्याचं आसन दिल्यानंतर मग म्हणजे पुरोहित मुनी चांगल्या पद्धतीने आसनावर बसल्यानंतर हे त्या आसनावर बसल्यानंतर त्या राजाने विचारलं की तपस्वी, आपण याच्या अगोदर आपण इथं आलेले मला आठवत नाही, यापूर्वी आपले दर्शन झालेले मला आठवत नाही, म्हणून आपल्या आगमनाचा हेतू काय असावा बरे, म्हणजे इथं येण्याचं काय कारण असावं, अशा पद्धतीने राजाने त्याला विचारलं. म्हणजे राजाने त्याला पाहिलं नव्हतं, तर मग राजाने काय म्हटलं त्याला की आज यापूर्वी मी आपलं दर्शन घेतलेलं नाही, तुम्हाला पाहिलेलं नाही, आज आपण खूप म्हणजे आपण या पहिल्यांदा इथं येतात, मग इथं येण्याचं कारण काय, आपलं इथं म्हणजे येण्याचं कारण काय आहे हे राजाने त्यांना विचारलं. तेव्हा असित मुनीने म्हणाला की राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे, तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथं आलो आहे. की नाही, तुला जे पुत्र प्राप्त झाले आहे तुझ्या पुत्राला पाहण्यासाठी मी इच्छा आलो आहे. आता शुद्धोधन राजाने म्हणालं की मुनीवर, बालक झोपत आहे, थोडा वेळ थांबण्याची कृपा करा, अशा पद्धतीने राजाने त्याला म्हणाला की बालक आता झोपत आहे, थोडा वेळ आपण थांबा. आणि त्या असित मुनीने म्हटलं काय, म्हणलं की राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही, हे थोर महात्मे सभावर जागृत असतात. तर अशा पद्धतीने त्या असित मुनीने अशा पद्धतीने म्हटलं आहे की अशा पद्धतीचे बालक असे थोर महात्मे जास्त काळ झोपत नाही, अशा पद्धतीने म्हटलं. तर आता आपण इथंच थांबू, त्याचा भाग आता